औरंगाबादमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। बजाज नगरमध्ये आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी हवेत गोळीबार केलाय। पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्ज सुद्धा केलेला आहे आणि यामध्ये एका पोलीस गाडीला आणि एका खासगी गाडीला आग लावण्यात आलेली आहे। एक पोलीस कर्मचारी सुद्धा यामध्ये जखमी झालाय आणि त्यांना घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले गेले। आपण ही दृश्य बघू शकतो। औरंगाबादमधली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इकडे मराठा समाज बांधव आंदोलनासाठी एकत्र आले होते, पण या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि या आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफेक केली आणि त्यामुळेच पोलिसांना हवेमध्ये गोळीबार करावा लागलेला आहे आणि पोलिसांनी या आंदोलकांवरती लाठी चार्ज सुद्धा केलाय। एका खासगी गाडीला आणि पोलिसांच्या गाडीला सुद्धा या आंदोलकांनी आग लावलेली आणि त्यामुळेच हा जो जमाव आहे त्यांच्यावरती नियंत्रण आणावं यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागलाय। सोबतच या आंदोलकांवरती लाठी चार्ज सुद्धा करावा लागलेला आहे। आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून हवेत गोळीबार केल्यानंतर हे सगळे आंदोलक सैरावैरा पळू लागलेले आहेत आणि एक पोलीस कर्मचारी या सगळ्यामध्ये जखमी झालेला आहे। त्यांना घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले।